नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनल रोमिंग गाय. ॲक्च्युली हे ऐकायला ना कसं वाटतं माहिती आहे, आपलं जसं चॅनल आहे ना तसं थंड, कारण व्हिडिओज येत नाही आहेत. आता चान्सेस आहे की येतील, कारण आपल्याला काही बोलायचं नाही याबद्दल. आपण नंतर सगळं समजेलच जेव्हा व्हिडिओ चालू होतील यायच्या. भरपूर दिवसापासून मी वाट बघतोय त्या गोष्टीची, जे की आज होणार आहे. आपल्या गाडीची नंबर प्लेट आलेली आहे आणि नंबर प्लेट आली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आता मी गाडी बाहेर घेऊन जाऊ शकतो कुठे पण. त्यासाठीच थांबलेलो मी, म्हणून व्हिडिओ येत नव्हती. आपल्याला पहिली राईड करायची होती कुठेतरी असे घाट ह्यामध्ये, पण नंबर प्लेट नसल्यामुळे काही करू शकत नव्हतं. पण आता नंबर प्लेट आलेली आहे, आता जायचं आहे फटाफट. पहिलं बाईक वॉश करून घ्यायचं, त्यानंतर नंबर प्लेट लावूया, नंतर राईड चालू. फायनली काहीतरी जुगाड करून सध्या मी आपल्या जुन्या हेल्मेटला गोप्रो फिक्स केलेला आहे आपल्या मोटो ब्लॉगसाठी. आणि ऑफिशियली हा पहिला मोटो ब्लॉग आहे. भले छोटी राईड असेल, काही असेल, पण हा पहिला मोटो ब्लॉग आहे आपला. तर म्हणजे हा जो लुक आहे ना समोरचा, माझी खूप जुनी म्हणजे 5-6 वर्षाची इच्छा होती माझी की अशी एक ॲडव्हेंचर बाईक आपल्याकडे असायला पाहिजे. आणि आज फायनली आपल्याकडे ॲडव्हेंचर बाईक आहे, आपल्याकडे गोप्रो सेटअप आहे आणि आपण राईड करू शकतो. थोडंफार आपल्याकडे ते भरपूर आहे, पुढे मिळेल आपल्याला कुठेतरी. ॲक्च्युली या हेल्मेटमध्ये ना वाऱ्याचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल मध्ये मध्ये, कारण जो खाली एक सपोर्ट असतो ना, आत्ताच्या नवीन हेल्मेट्समध्ये असतो मानेच्या इथे खाली, त्याच्यावर माईक लावला जातो. पण आपल्याकडे तसा काही सपोर्टच नाही आहे कापडी, त्याच्यामुळे वाऱ्याचा आवाज येत असेल, वाऱ्याचा आवाज थोडाफार जाणवत असेल. पण लवकरच मी हेल्मेटसुद्धा बघितलेले आहेत ऑनलाईन, त्यातला मला कोणता तरी एक सिलेक्ट करायचा आहे. 2-3 मी सिलेक्ट करून ठेवलेले आहेत, त्यातला कोणता तरी एक सिलेक्ट केला का मग भाई आपण सेट. ॲक्च्युली या हेल्मेटचा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे, हेल्मेट आहे एक साईज मोठं आणि त्याचे कुशन्स आहेत ते पण भरपूर जुने झालेत, कारण का 3 वर्ष झाली हेल्मेटला, त्यामुळे लूज होतं आहे. आणि जे गोप्रोचं वेट आहे ते आहे जास्त, त्यामुळे त्या वेटनी असं खाली सरकते पुढून हेल्मेट. ते मला सारखं ॲडजस्ट करायला लागते हाताने. पहिला आपण बदलापूरला होतो तर डिलेवरी टुमारो पण दाखवायचं, लगेच दुसऱ्या दिवशी डिलेवरी मिळायची. पण इथे अलिबागमध्ये थोडासा डिले होतो, 4-5 दिवस लागतात, त्यामुळे आपल्याला थोडासा वेट करावा लागेल. पण त्याच्या आधी एक राईड करावी लागेल. तर बाईकबद्दल जर म्हणायचं झालंच तर आता टोटल तुम्हाला इथे दिसते की नाही माहीत नाही मला, आता ऊन आहे, 794.9 किलोमीटर्स
आपण एवढी बाईक चालवलेली आहे आणि बाईक घेऊन आय थिंक 12-13 दिवस किंवा हार्डली 15 दिवस मॅक्झिमम झाले असतील. माझा एक्सपिरियन्स ह्या बाईकबद्दलचा, बाईक कमाल आहे पहिली गोष्ट, कारण माझी पहिली बाईक आहे त्यामुळे मी कमालच बोलणार. पण मला पर्सनली मला खूप आवडली बाईक. पॉवरच्या ह्यानी आपण बोललो की बाबा पॉवर सुपर्ब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पिकअप खूप चांगला आहे आणि कम्फर्ट पण खूप चांगला आहे. सस्पेन्शन पण एकदम मक्खनसारखे काम करतात. फक्त मला एक समजलेलं नाही आहे ॲक्च्युली, ते मी विचारणार आहे त्याला की व्हायब्रेशन्स नाही आहेत बाईकला ॲक्च्युली. पण जेव्हा आपण आपला स्पीड जेव्हा 70 ते 80 असतो ना, म्हणजे जेव्हा वाढत जात असतो 70 ते 80-90 असं, तर 70 to 80 km/h ह्या रेंजमध्ये थोडंसं व्हायब्रेशन पायाला, डावा पाय तिथे जाणवतं बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर 80च्या वर गेलं ना का मग ते पूर्णपणे व्हायब्रेशन निघून जातं. पण हा एक थोडासा इश्यू आहे का काय समजत नाही आपल्याला. पण हा एक मला जाणवलं आहे, एकच गोष्ट. बाकी कमाल आहे. म्हणजे आता तुम्ही इथे बघत असाल स्क्रीनवर दिसत असेल, मायलेजसुद्धा बऱ्यापैकी 35 आपल्याला मिळतो आहे. म्हणजे 2.8 लिटर पर 100 किलोमीटर. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही जर बघायला गेलं तर 35चा आपल्याला मायलेज देते आहे गाडी, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. एक्स्ट्रा लाईटची गरज नाही वाटत आहे. जर पुढे मागे मला वाटलंच तर मग मी एक्स्ट्रा इन्स्टॉल करू शकतो. पण सध्या तरी मला ओके वाटते लाईट, कारण नवीन सेटअप आहे, अपग्रेड केलेला आहे गाडीला. सो हा मला सेटअप जरा प्रॉपर वाटला की ओके, इथे जास्त आपण खर्च सध्या तरी करायची गरज नाही आहे. तर हा ओव्हरऑल हे होता. मी काही जास्त टेक्निकलमध्ये घुसू शकत नाही, कारण मी एवढ्या पण ॲडव्हेंचर्स बाईक चालवलेल्या नाही आहेत. ही माझी पहिलीच बाईक आहे, त्यामुळे जे मला वाटलं, जे माझ्या मनाला जाणवलं ते मी तुम्हाला फक्त सांगितलं. बाकी प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं, त्याला आपण काय नाही करू शकत. आपण एवढे पैसे भरले तर आपल्याला चांगलंच वाटायला पाहिजे, हो की नाही. आणि हिटिंग इश्यू थोडाफार आहे, म्हणजे इंजिनच्या साईडला आहे ना, डाव्या पायाच्या इथे थोडं गरम लागतं यार, आणि मग एकदम बेकार वाटतं ते असं गरम. चलो भाई लोग, आपली नंबर प्लेट टाकायला आलेलो आहे. गाडी धुवायचं राहिलंच. आपण बोलता आपण एवढ्या पुढे आलो की सगळे वॉशिंग सेंटर मागे राहिले, आणि आता आहे त्या स्थितीत आपल्याला गाडीला नंबर प्लेट टाकायला लागेल. आणि नंतर पुढे आपण बघूच कसं काय ते. त्याला बोलवलं आहे आपण, बघूया. आलेलं आहे KTM सेंटर. ओके, MS06 सिटी 1624 आपली नंबर प्लेट. चला, जेव्हा डिलिव्हरी होती गाडीची तेव्हा मला व्लॉग बनवता आला नाही. आज आपण आलेलो आहोत. आपली बाईक बाहेर उभी आहे तिथे. आपल्याला लॉंग टुरिंगसाठी बाईक पाहिजे होते, त्याच्यामुळे आपण ॲडव्हेंचरमध्ये घुसलो आहे. पण ह्या बाकी बाईक्स पण चांगल्या आहेत. थोडंसं फॉग जमा झाल्यासारखं वाटतं ना स्क्रीनच्या इथे. वेल्डिंग करताना जीवाला लागतं रे ते. वेल्डिंग ते गाडल्या करतात, पण तरी ते दिसायला खराब वाटतं. त्याची डायरेक्टली बरी वाटते काय? हां, बरी वाटते काय? मजा येते. लॉंग रूटला बरी वाटते का विचारतो. लॉंग रूटला मजा येते का? चला, फायनली आपले नंबर प्लेट गाडीला लागलेली आहे, आणि आता आपण रेडी टू रेस ब्रो. रेस वगैरे नाही करते आपण, ठीक आहे. माझ्या घरच्यांनी बघितलं ना, आपल्याला फक्त राईड करायचे बस. आता आपलं 2 कामं राहिलेली आहेत. तर आपल्याला शेव घ्यायची आहे, बारीक शेव, आणि आंबे बघायचे, तोतापुरी आंबे.
आता मी गाडी कुठेही फिरू शकतो. ही आता आपल्याकडे काही टेन्शन नाही आहे. का माहिती आहे, ॲक्च्युली अलिबागमध्ये काही दिवस झालेत ज्यांच्याकडे ती आता नंबर प्लेट आता नवीन आल्यात ना, चेंज करायला सांगितलेल्या होत्या. नवीन ज्यांच्याकडे नंबर प्लेट नाही आहेत त्यांना अडवत होते आणि फाईन मारत होते अलिबागमध्ये. आणि माझ्या गाडीला तर नंबर प्लेटच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघितलात का पुतळा? अलिबागची शान, आमच्या सगळ्यांची जान. हे कलरफुल झाले सगळं. हे बघा, काही वर्षापूर्वी आम्ही मुंबईला गेलेलो माळी घ्यायला. मागेच लावायला लागेल गाडी. ह्या दुकानातून घ्यायचं आहे आपल्याला. हिरा भारत स्वीट फरसाण. अलिबागमध्ये खूप लोक इथूनच घेतात. ठीक आहे, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी बघून घ्या. चला, एक तर काम झालं, फरसाण घेऊन झालं. फरसाण म्हणजे बारीक शेव. हे आमचं अलिबागचं मार्केट आहे पूर्ण. हार, फुलमाळा, गजरे, चप्पल, जो भी चाहे ले लो. आंबेच भेटत दिसत नाही तुम्हाला, बाकी सगळं काही दिसलं. पपई आहेत, हो आंबे पण आहेत. अच्छा वाला आहे क्या, बघायचं इथूनच. आजोबा बोलतात मोठी गाडी. अरे पण ठेवायला प्रॉब्लेम ना भाई. अच्छा इथे पण आहेत आंबे. ठीक आहे, सर इथं बघूया आपण. कसे आहेत? हां, 100ला. चांगला आहे काय? 1 किलो. हां, हो, एक कडक द्या, बाकी 2 असतील तर पिकलेले द्या जरा बऱ्यापैकी. तयार आंबे घेऊ नका, कॅश करा दादा. कॅश नाही आहे. कॅश करा जरा बघा. आणि आता मोबाईल चालू या कॅश काय मायला लोचा होते. आपले तुम्ही कॅश बोलल्यावर आमचा लोचा होतोय ना. आपले पण पैसे जातात. 5,000ला 100 रुपये जातात आपले. हे डायरेक्ट कॅमेरा फिट केला का दादा? नाही लावायला लागतो. हां, 40,000. हां, किती आले आपले? 100. पावसा दिवसाला वॉटरप्रूफ आहे. काय हाय शाळा. खतरनाक ड्रायव्हर जर कोण असेल तर ते बस ड्रायव्हर, त्यांच्याशी पंगा नाही घ्यायचा. आपल्या गोप्रो आहे आपला, त्याची बॅटरी दाखवते 28%. मला इथून दिसते, तरी पण तो लो बॅटरीला बंद झाला. अरे यार, भरपूर दिवसांनी जेव्हा आपण असं आपले गॅजेट्स बाहेर काढतो ना आणि मग हे असे प्रॉब्लेम्स यायला लागतात, मूड ऑफ होतो. म्हणजे आता मला नवीन बॅटरी घ्यावी लागेल आणि चार्जर घ्यावा लागेल त्याचं. तर फायनली आपल्याला जे काम करायचं होतं ते आपण केलेलं आहे आणि फक्त गाडी वॉशिंग करायची राहिली. कारण टाईम झालेला 11, 11:30, 12 आणि त्यावेळेत सगळं काही बंद असतं. आणि येता येता गोप्रोचा झाला प्रॉब्लेम. त्यामुळे ॲक्च्युली 22% 23% दाखवत होती बॅटरी, पण अचानक तो लो बॅटरी म्हणून बंद व्हायचा. त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आता सॉर्ट आउट करायला लागेल आपल्याला. पण त्याआधी एक छोटीशी राईड होणार आहे. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण लवकरच पुढल्या व्लॉगमध्ये, मोठं व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, टेक केअर, स्टे सेफ.